राज्याच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. गहू, हरभरा, द्राक्ष, कांदा पिकांना फटका. आजही पावसाची शक्यता. बाजारपेठेत कापसाची आवक घटल्यानं दरात सुधारणा. वरोरा बाजार समितीत सर्वाधिक 1100 क्विंटल कापसाची आवक, तर सरासरी 7800 रुपयांचा दर. कांदा पिकाला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. लासल गावात सरासरी 750 रुपये भाव, तर मुंबई बाजारात सर्वाधिक 1000 रुपये भाव. भिवंडीमध्ये शासकीय औषधांचा साठा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात. पोलिसांनी पंचनामे करत औषधं दिली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात. सर्वेक्षण अधिकारी असल्याची बतावणी करत बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्याला नागपूर पोलिसांनी केली अटक. आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली याचा शोध. गोंदियामध्ये काठीनं मारल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्यानं लोकांची स्टेजवरती दगडफेक. गर्दीला पांगवणाऱ्या पोलिसांवरही दगडफेक. रेल्वेचा पिंक बुक जाहीर. पुणे विभागातील रेल्वे सेवा विस्तारीकरणासाठी 600 कोटींची तरतूद. मात्र कोल्हापूर रेल्वे कोकणाला जोडण्याच्या प्रकल्पासाठी नगण्य तरतूद. फुगे मारण्याच्या वादातून 2 गटात राडा. डोंबिवलीच्या आजदेपाड्यातील घटना सीसीटीव्हीत कैद. राज्यभर धुलीवंदनाचा उत्साह. पर्यावरणपूरक रंगांसोबत धुळवड खेळण्याकडे सर्वांचा कल. तीनशे 75व्या तुकाराम बीज सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात. प्रशासनाकडून तयारीचा आढावा. हरिनामाच्या गजरात भाविकांनी फुलला इंद्रायणीचा काठ.